अहिल्यानगर शहरातील सन 2016 ते 2020 या 4 वर्षाच्या कालावधीत 776 रस्त्यांच्या सुमारे 350 ते 400 कोटीहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता। हा अहिल्यानगरमधील आजवरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक हे सरकारला समर्थन देत असल्यामुळे हा स्कॅम दडपला जात आहे। हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे। याबाबत नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी किरण काळे यांच्याशी केलेली बातचीत। 2016 ते 2020 च्या काळामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जे रस्त्यांची कामे झाली त्या रस्त्यांच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जे आहे ते आज सकाळी शिवसेनेचे नेते जे आहेत खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषद केला होता। त्यानंतर या सगळ्या भ्रष्टाचाराला जे आहे ते उघड झालेला होता। परंतु हे जे पाठपुरावा होता याचा हा गेल्या काही महिन्यांपासून अहिल्यानगरचे शिवसेनेचे शहर प्रमुख जे आहेत किरण काळे यांनी हा लावून धरलेला होता। त्यांनी सातत्याने याकडे पाठपुरावा केलेला होता। नेमका हा काय नेमका घोटाळा आहे, काय नेमका हा संजय राऊत जो प्रश्न मांडलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे जे दिलेला आहे, काय नेमकं प्रकरण आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया। किरण सर, आपण नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगा? या राज्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत यांच्या निवडणुका तुम्ही पाहता की गेल्या अनेक वर्षांपासून ही लोक घेत नाहीत। त्याचं कारण जे आहे ते कारण ह्या सगळ्या प्रकरणात दडलेलं आहे की प्रशासक, अधिकारी आणि हे जे राज्यातलं त्यांचं जे काही देवाभाऊंचं आणि 50 खोक्यांचं मिंद्यांचं सरकार बसलेलं आहे त्या माध्यमातून मोठी लूट दरोडे त्या ठिकाणी घालायचे आणि लोकांना वेठी धरायचं हे काम हे लोक करतायत। एवढे पैसे येतात कुठून ना 50-50 खोक्यांचे। या महानगरपालिकेमध्ये क आणि ड वर्ग प्रकाशाच्या महापालिका असतात राज्यातल्या आजपर्यंतचा सगळ्यात मोठा असा पहिल्या टप्प्यातला 300 ते 350 कोटी रुपयांचा रस्त्यांच्या कामांच्या संदर्भातला स्कॅम त्या ठिकाणी झालेला आहे। दुसऱ्या टप्प्याची व्याप्ती पण 300-350 कोटीच्याच कामाची आहे आणि ती 24-25 कामात जर समाविष्ट केली तर हा स्कॅमचा आकडा जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा त्या ठिकाणी आहे। बरं, हा नुसता आरोप नाही आहे, लक्षात आलं का? हा आरोप नाही आहे, तर त्या ठिकाणी आमचे नेते खासदार राऊत साहेबांनी देवाभाऊंना जे पत्र त्या ठिकाणी पाठवलं आहे त्याच्यावर याची पुराव्यांची फाईल पण पाठवलेली आहे। त्या फाईलमध्ये आमच्या आरोपांची पुष्टी करणारं उच्च तंत्र शिक्षण विभाग ज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब आहेत त्यांच्याच विभागाने एक 5 सदस्यांची समिती त्या ठिकाणी गठीत करून जो अहवाल पटलावरती आणला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या ठिकाणी जी काही कामं महानगरपालिका रस्त्यांची करते ती केल्यानंतर कोट्यवधी रुपयाची जी बिलं ठेकेदारांना अदा केली जातात ती बिलं अदा करण्यापूर्वी त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलचं सर्टिफिकेट द्यायला लागतं। हे सर्टिफिकेट देत असताना त्या ठिकाणी इथलं जे शासकीय तंत्रनिकेतन आहे किंवा पुण्याचं सुप्रसिद्ध असं COP महाविद्यालय जे आहे त्यांचे रिपोर्ट हे लोक घेतात। पण प्रत्यक्षात जर त्या ठिकाणी या लोकांनी कामच केलेली नाहीत पण बिलं मात्र कोट्यवधींची त्या ठिकाणी लागतायत। त्या ठिकाणी काही कामं ही उदाहरणार्थ एक समजा 25 कोटीचं काम आहे, काम 5 कोटी थातरमात्र केलं आहे, 20 कोटी रुपये मात्र यांनी त्या ठिकाणी पचून ढेकर पण दिला आहे। काही कामं तर अशी आहेत की जी फक्त कागदावरतीच आहेत, फक्त बिलच काढली आहेत, असे खोटे रिपोर्ट सगळे जोडून प्रत्यक्षात काहीच केलं नाही। काही कामं अशी आहेत की जी दुबार केली आहेत, एकदा केली, पुन्हा केली, वारंवार केली। ही जसं एखादा गुन्हेगार त्याची एक मोड ऑफ ऑपरेंडस असते, कार्यप्रणाली, तशी या सगळ्या भ्रष्टाचारांची कार्यप्रणाली आहे। आणि हा स्कॅम जो आहे तो त्या ठिकाणी चौकशी अहवाला अंती कागदावरती सिद्ध झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे। नक्की यामध्ये किती रस्ते इन्क्लूड आहेत आणि त्यांची माहिती कशी मिळाली? या शहरातला प्रत्येक रस्ता हा असं झालेला आहे। काही 2-3 रस्ते अपवाद आहेत। त्याला एक चांगले अधिकारी या शहरात कुलकर्णी नावाचे होते, तो फक्त अपवाद 3 रस्त्यांचा सोडला तर प्रत्येक रस्त्याची या शहराची हीच कहाणी आहे। हेच अश्रू ते रस्ते सुद्धा त्या ठिकाणी वाहत आहेत। आणि आज जो पाऊस दिसतोय 12 महिने सुद्धा जे रस्त्यांवर पाणी ते ह्या अश्रूंचंच पाणी आहे ना। हे सामान्य माणसाचं दुःख आहे की टॅक्स तुम्ही आमच्याकडनं घेता, आम्हाला इन रिटर्न ऑफ दॅट काय देता, ते असे असे रस्ते देतात। त्याच्यामुळे या सगळ्या व्याप्तीमध्ये गुन्हेगारांची जी संख्या आहे संगनमत केल्याची ती प्रचंड मोठी आहे। शासकीय तंत्रनिकेतनचे जे लोक इश्यू करतात त्यांचं याच्यामध्ये संगनमत आहे। महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, त्यांचे अन्य अभियंते, इतर कर्मचारी आणि हे आजचे नाही तर मागच्या 2016 पासून ते 2025 पर्यंत या काळात जे होऊन गेले ते सगळे अधिकारी, ही शेकडोंची संख्या आहे। आणि यातला सगळ्यात मोठा जो मलिदा लाटला ज्यांनी हे सगळ्या पैशांच्या बॅगा ज्या आहेत भ्रष्टाचाराच्या, तुम्ही पाहिलं ना टीव्हीवरती ते जे मंत्री शिरसाट आहेत ते कसे चड्डी आणि बनियानवरती बॅगा घेऊन बाजूला बसतात, ते खोक्यांमधलेच खोके आहेत ना। तर हे सगळे खोके जे आहेत ते मंत्र्यांबरोबर माहितीच्या आमदारांपर्यंत सुद्धा पोहोचतात।
त्यामुळे ह्या शहरामध्ये जे ठेकेदार म्हणून काम करतात ते ठेकेदारच नाही आहेत, ते सगळे जे आहेत ते महायुती सरकारच्या लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तानं काम करतात. त्यांचे पंटरणी बगल बच्चे आहेत की जे या शहरातल्या जनतेची लूट करतायत आणि आता ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी राजकीय संरक्षण आहे. पण या सगळ्या 2016 ते 20च्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही महापौर त्या काळात बसलेले होते. त्या काळातला हा भ्रष्टाचार आहे. भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय भ्रष्ट पार्टी आहे. हे मी सांगायची गरज आहे का? हे राज्याची जनता सांगते ना. सामान्य माणसापासून आमच्या लाडक्या बहिणींपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळे त्यामुळे अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, समाधानी नाही आहेत. राहिला प्रश्न तुम्ही शिवसेनेचा जो उल्लेख करताय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे आणि आमचं इथलं शहरातलं जे दैवत आहे हिंदू धर्मरक्षक अनिल भाई राठोड यांनी ज्या लोकांना तिकीटं दिली ती जनतेची सेवा करण्यासाठी दिली होती. ती काय अशा चोऱ्या करण्यासाठी दरोडे घालण्यासाठी दिली होती का? पण अशा चोऱ्या करणाऱ्यांना जर बाळासाहेब असते तर त्यांनी काय शिक्षा दिली असती हे मी सांगायची गरज आहे का महाराष्ट्राला? त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्यांना कुणकुण लागली होती की जी उद्धव साहेबांची खरी शिवसेना आहे लोकांच्या मनातली ती त्या ठिकाणी पाठपुरावा करते. आज ना उद्या हा जो काही सगळा चौकशीचा फास आहे तो हळूहळू आपल्या दिशेने सरकतोय आणि एक दिवस असा लवकरच येणार आहे की ज्या वेळेला ह्या सगळ्यांना पोलीस यांच्या घरी जातील, यांना घरातून बाहेर काढतील, यांना बेड्या घालतील आणि रस्त्याने धिंड काढत त्यांना घेऊन जातील तुरुंगात, कोर्टात. मग अशाला करायचं काय? म्हणून यांनी काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी या राज्यातल्या खोके सरकारचे जे एक महत्वाचे मिंदे नावाचे नेते आहेत त्यांच्याकडे गेले, त्यांचे पाय धरले, तिथे रडले की साहेब वाचवा आम्हाला. जसा पुण्यात आवाज येतो शिनवड्यात, काका मला वाचवा, तसं मिंद्यांकडे मला वाचवा, आम्हाला वाचवा असा त्या ठिकाणी टाहो फोडला. आणि म्हणून आज हे सगळे जे भ्रष्टाचारी आहेत ते या महायुती सरकारच्या राजकीय संरक्षणासाठी गेलेले आहेत. आणि म्हणूनच महापालिका असेल किंवा इथले जिल्हाधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महत्वाचे नेते, त्यांच्याकडे सुद्धा तक्रारी मी याच्या 2023 पासून करतोय, पाठपुरावा करतोय. हे स्वतःच त्याला संरक्षण देत आहेत सरकार हे राज्यातलं जे आहे. त्यामुळे यात कारवाई होत नाहीये. पण आता आम्हाला याच्यातनं कारवाईची त्या ठिकाणी ठोस कारवाईची आमची त्या ठिकाणी मागणी आहे. नेमकं या सगळ्या भ्रष्टाचारांना नेमकं पाठीशी कोण घालतंय काय वाटतं? हे तुम्ही बघा की ज्याला एखादं सरकार काम करतं तर हे सरकार ज्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यावरती चालत असतं. ही आपली पार्लमेंटरी सिस्टीम आहे. मग आता हे जे काही खोक्यांचे विषय समोर येतात, आता तुम्ही टेंडर घोटाळा जो मोठा मंत्रालयात सुरू आहे तो सुद्धा महाराष्ट्र पाहतोय ना. मग हे सगळे करताना जे निवडणुकांच्या आत आमिष दाखवतात, पैसे लागतात, कोट्यवधी रुपये हे लोक वाटतात, EVMचा घोटाळा करतात, शासनाचा प्रशासनाचा गैरवापर करतात. या सगळ्यासाठी ह्या घोटाळ्याचे जे सूत्रधार जे आहेत हे ह्या सरकारला पाठिंबा देणारे आणि या सरकारमध्ये बसलेले त्या ठिकाणचे भ्रष्ट मंत्री आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधी आहेत. आणि या सरकारला त्यांचं समर्थन आहे. त्यांनी जर समर्थन काढलं तर या सरकारचं काय होईल? त्या भीतीपोटी आणि संगनमतातून लाभासाठी, स्वार्थासाठी त्या सगळ्यांना वाचवण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करत आहे. आपण संजय राऊतांकडे या बाबत सगळं पुरावे दिलेले आहेत, निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याकडनं काय शब्द आलेला आहे? संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहेत. आपल्या कल्पना की त्यांच्या ईडीची भीती दाखवून त्यांना तुरुंगात ठेवलं गेलं तरी ते घाबरले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता देवाभावना लिहिलंय ना, जाहीररित्या पत्र दिलंय, पुरावे दिलेत. आता आम्हाला अपेक्षा आहे की ते कारवाई त्या ठिकाणी त्यांनी करावी. आता ह्याच अधिवेशनामध्ये पावसाळी जनसुरक्षेचं विधेयक जे आहे ते या सरकारनं संमत केलं आहे. आता आम्ही जे लोक आहोत विरोधी पक्षातले किंवा डाव्या चळवळीतले सामाजिक कार्यकर्ते जे लोकांच्यासाठी रस्त्यावर उतरतो, बोलतो, तर त्या ठिकाणी आम्हाला तुरुंगात टाकण्याची व्यवस्था आहे. भ्रष्टाचारांना बाहेर ठेवायची व्यवस्था सरकारकडे ऑलरेडी होतीच, आहेच आहे संरक्षण देण्याची. आता आम्हाला अपेक्षा आहे की आता शिवसेनेनं राज्य पातळीवरती या बाबतीमध्ये लोकांच्या व्यापक जनहितार्थ मोठा मूव त्या ठिकाणी घेतलेला आहे. आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत. आम्हाला याचा त्रास होईल, यापूर्वी पण अनेक वेळा दिलेला आहे. पण आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करू. वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरू, लोकांमध्ये जाऊ. या सगळ्याचं भांडाफोड जो आहे तो लोकांना समजावून सांगू की कसं हे तुम्हाला आम्हाला लुटतायत, कशी दरोडे त्या ठिकाणी घालतायत. त्यामुळे न्याय देत नसतील तर आम्ही तो हिसकावून घेऊ आणि ह्या भ्रष्टाचारांना तुरुंगात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ह्या सगळ्या आरोपांमध्ये जे रस्त्यांचे कामं झालेले आहेत असं काही जणांकडून सांगण्यात येते. नेमकं काय त्याचं तथ्य आहे? नुसते आरोप नाही आहेत तर हा चौकशी अंती त्या ठिकाणी रेकॉर्डवरती आलेला शासकीय तंत्रज्ञांचा अहवाल आहे. ते या जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात गेले होते ना, तर त्यांनी लेखी पत्र, अर्धशासकीय पत्र महापालिकेच्या आयुक्तांना पाठवून कळवलेलं आहे की आम्हाला त्याच्या मूळ प्रती द्या, गुन्हा दाखल करायचा आहे. नंतर मात्र सगळ्यांनी आपापसात मिली भगतच केली
आणि मिलीभगत करून त्या ठिकाणी संगणमताने प्रकरण धडकलं. तर आता दिवाभाऊंचं जे सरकार आहे ते जे सांगतात की आम्ही जी कामं चांगली करतो, तर पाहूयात की आता ते या बाबतीत काय निर्णय त्या ठिकाणी घेतात. इतके दिवस घेतला नाही, पण आता काय घेतात ते पाहूयात ना. आपलं याच्यानंतर काय भूमिका राहणार आहे? या बाबतीमध्ये जर ठोस अशा प्रकारची कारवाई करून सगळ्या भ्रष्टाचारांवरती गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबलं नाही, तर मात्र आम्ही हा विषय अधिक तीव्र स्वरूपाने पुढे येण्याचं काम करू, जनतेत जाऊ, जनजागृती करू आणि ह्या सरकारच्या नाठाच्या माथी हनू काठी जे म्हणतात ते काठी आणण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून लोकांसाठी करू. नक्कीच ज्यांनी घोटाळा केलेला आहे अशांचं त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी किरण काळे यांनी केलेली आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.